पाहिला तो 3 एप्रिल 1680चा दिवस. महाराष्ट्राचा सूर्य मावळला, महाराष्ट्र पोरका झाला. महाराजांनी आपला अखेरचा श्वास याच ठिकाणी याच चौथऱ्यावरती सोडला. याच दरवाजाचा उंबरटा हिरोजी फर्जताने ओलांडला आणि महाराजांच्या तोंडून आखरी शब्द जगदंब जगदंब शंभूबाळ याच ठिकाणी बाहेर पडले. नक्कीच त्या हिरोजी फर्जताना वाटलं असणार की ज्याप्रमाणे आग्र्याहून सुटका होत असताना मी माझ्या राजांच्या जागी झोपलो होतो आणि त्यावेळेस त्या फतेह अली खानाच्या हातावरती मिठाई देऊन राजांना आग्र्याहून सुखरूप निष्ठवलं होतं. आज राजा मी तुमच्या जागी झोपतो राज आणि आज या यमाला देखील फसवितो राज. पण तसं नाही झालं. 3 एप्रिल 1680ला महाराजांनी अखेरचा श्वास या ठिकाणी सोडला आणि मग या ठिकाणी देहयात्रा त्या जगदीश्वरापर्यंत गेली. आणि त्या जगदीश्वराच्या प्रणांगणामध्ये साबाजी भोसले यांच्यातून महाराजांना भडाग्नी प्राप्त मिळाली. पुत्र अग्नी सापडली नाही, मंत्र अग्नी सापडली नाही. संभाजीराजे पणालेच्या नजर कैदेमध्ये किंबहुना त्यांच्यापर्यंत ती बातमी पोहोचू दिली नाही. मग राजाराम महाराज रायगडावर होते. राजाराम महाराजांच्या हातून अग्नी द्यायची होती, पण राजाराम महाराजांचा मंचारोहण करायचा होता. आता मंचारोहण करायचं म्हणजे मुंज करावं लागते. अग्नी द्यायची म्हणले तर मुंडन करावं लागतं आणि मुंडन करायचं म्हणजे तर वर्षभर दुःख बाळगावं लागतं. या कारणास्तव साबाजी भोसले सावत्र बंधूंच्या हातून महाराजांना भडाग्नी प्राप्त झाली. ज्या राजवाड्यामध्ये महाराजांनी अखेरचा श्वास सोडला, आज या राजवाड्याची परिस्थिती पाहता कवी केशव सुतारने कर्णासाठी गायलेली 4 ओळीची कविता या राजवाड्याविषयी मिळते जुळते पहा. क्याणामवीरा तिथे झाला तुझा जीवनांतर, अरे स्तंभ तेथे न कोणी बांधिला, ना पेटली ना वात, या धगधगत्या या स्वराज्या या साम्राज्या काठी, प्रणाम माझा तुला मृत्युंजय वीरा, तुला मृत्युंजय वीरा. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताने आपला अखेरचा श्वास या ठिकाणी सोडलेला आहे. या राजवाड्यामध्ये 4 चौथरे आहेत. 1 नंबरचा दिवाळे खास, 2 नंबरचा सचिवालय, 3 नंबरचा स्वयंपाकघर आणि हा राजांचा अक्षय रूम आराम करण्याचं ठिकाण. या ठिकाणी हे उजव्या साईडला पिण्याचं पाण्याचं टाकं, डाव्या साईडला दिसतं ते स्नानगृह बाथटब आहे. 400 वर दादा चप्पल खाली. समोरच्या साईडला जो दरवाजा दिसतो रस्ता अवजड आहे, आपण तिकडून पाहणार आहोत. त्याच्या पलीकडे आहे टांगसाल मिंट, स्वतःची करन्सी, कॉइन्स, नाणी, शिवराय, सुवर्णहोण आणि अष्टकोनी राजमुद्रा. राजमुद्रा माहिती ना शिवाजी महाराजांची, ती राजमुद्रा गडावर कोरली गेली. काय कोरलंय त्या राजमुद्रेवर की प्रतिपचंद्र लेखे व वरदेष्ण विष्णुवंदिता शहानो शिवश्रेषा श्री मुद्रा भद्राय राज. याचा अर्थ असा की प्रतिभेच्या कोरीच्या चंद्राप्रमाणे दिवसेंदिवस वाढत जाणारं राज्य शहाजी पुत्र श्री शिवरायांचं राज्य आणि त्यांची ही राजमुद्रा जनतेच्या कल्याणासाठी, जनतेच्या भल्यासाठी, राज्याभिषेकाच्या शुभदिनी प्रसारित होते. पण कधी विचार केला मंत्री किती सांगितले तुम्हाला? 8 राण्या किती सांगितल्या? 8. बघा गडावरून जर वातावरण क्लिअर असेल तर गड किल्ले दिसतात 8. महाराजांची राजमुद्रा किती कोणाची आहे? अष्टकोणाची. महाराजांचा सज्जा बाल्कनी आहे अष्टकोणाची. महाराजांचं आपण जे सिंहासन पाहणार आहोत ते देखील आहे अष्टकोणाचं आणि अखेरकार समाधी देखील आहे अष्टकोणाची. 8 अंक महाराजांसाठी शुभ होतात. अनेक ठिकाणी आपल्याला 8-8 आकडा पाहायला मिळतो. शिवरायांचा जन्म कुठल्या किल्ल्यावर झाला? शिवनेरी किल्ल्यावर. आणि शिवरायांचं देहवासन कुठल्या किल्ल्यावर झालं? रायगडावर. मग शिवनेरीचे 2 शब्द स्टार्टिंगचे आणि रायगडाचे 2 शब्द स्टार्टिंगचे. काय झालं तयार बघा? शिवराय तयार झालं. जन्म आणि मृत्यूच्या जागेवरती नाव दडलेलं आहे आपल्या राजांचं. शिवाजी या शब्दाचा उलटा अर्थ वाचला तर काय होतं? जीवाशी होतं. आयुष्यभर जे जीवाशी केले त्यांना छत्रपती श्री शिवाजीराजे म्हणतात. म्हणून येणारा शुभक्त इथली माती सुद्धा आपल्या कपाळाला लावली जाते. म्हणून म्हटलं जातं की रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, हीच माणिक मोती दुसरी धनदौलत नाही, दुसरी धनदौलत नाही. बोला पुण्यश्लोक शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज जय जय.